अध्यक्ष महोदय, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण मध्ये जे काय मान्यता देण्यात येतात शाळांना त्या कायमस्वरूपी आहेत. अध्यक्ष महोदय, आता कायमस्वरूपी कशाला? ज्या काही शाळा कॉलेज महाविद्यालय आहेत, आता पॉप्युलेशनचा रेट कमी झालेला आहे. आता जी काही जनगणनेचा रेट, फक्त 2 मिनिटं, जनगणना कमी झालेली आहे. त्यामुळे उठसूट महाविद्यालय दिलेच पाहिजे, शाळा दिलेच पाहिजे. याला जरा आवर घाला. ज्या शाळा चांगल्या आहेत त्या चालू द्या. जे बोगस शाळा, जे बोगस महाविद्यालय त्यांना बंद करा. दुसरं असं, एकच मिनिट, दुसरं असं, हा कायम विनाअनुदान हा शब्द प्रयोग रद्द करा. जे कायम अनुदानावरती आलेले महाविद्यालय शाळा असतील आणि ज्यांनी भौतिक सोयी सुविधा आणि टीचिंग क्वालिटी जर चांगली असेल तर त्या सगळ्यांना एकजात आता विनाअनुदानित करण्याची आवश्यकता आहे. आणि एक शेवटचा सदस्य मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, मी एवढं सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज जे काही मला बोलायचं होतं की बलात्कार होतात, मुलीवरती अत्याचार होतात. दुसरं असं की आता नांदेडमधली त्या जो काही मुलगा आहे त्याला ऑनर किलिंग मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे. तो दलित समाजाचा युवक आहे. ह्या ज्या घटना घडतात त्या उगीच घडत नाही. राजकारणामध्ये आज आपण या ठिकाणी अशा स्वरूपात चर्चा करतो की केवळ राजकारणाची आणि सत्तेच्या संदर्भात नाही करत आहे, तर या ठिकाणी कन्क्लूड करतो. या ठिकाणी राजकारणामध्ये आपण कोणते पायंडे घालतो, कोणत्या प्रकारचं वातावरण निर्माण करतो, यावरून समाजकारण सुद्धा चालू असतं. समाजात घडलेल्या घटना त्याची केवळ चर्चा करायची नाही, तर आपण सुद्धा आदर्श या ठिकाणी द्यायचा असतो.